टेम्पोचा प्रवास मस्त ना. काही लोकांना टेम्पोचा प्रवास आवडतो कारण मोकळं वातावरण, मोकळी हवा. पण आम्हाला गरज होती कारण आम्हाला लवकर गाडीच भेटत नव्हती. भरपूर ऊन लागत होतं. म्हटल्यावर काय भेटेल त्यानं प्रवास केला. टेम्पोचा केला, एस टीचा केला आणि कराडमध्ये आल्यानंतर इतकं ट्रॅफिक लागलं. जवळ 2 तास आम्ही ट्रॅफिकमध्येच होतो. आणि कशासाठी इतकी धावपळ करून कुठं निघालो तर मला एक ॲड आली होती. माझी पहिली ॲड होती. ती पण बघा. इन्स्टाला जाऊन ती पण बघा. अमृता निकम म्हणूनच चॅनेल आहे. तर त्याच्यावर मी ते ॲड टाकले. तर काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे आणि आपल्या आयुष्यात आपण वेगवेगळं केलं पाहिजे. अनुभव आपल्याला येतात. तसं एस टी स्टँड आणि एस टी स्टँडला आल्यानंतर आपल्या भागचा पोस्टर बघितल्यानंतर मला इतकं समाधान वाटतं. कोणत्या पण गावाला जाऊ दे, मला ज्यावेळेस मी आपल्या गावचं जे लावलेलं असतं ना ते पाटी बघितल्यानंतर मला भारी वाटतं. माझा तालुका, माझ्या जिल्ह्याचं, माझ्या भागाचं नाव त्या पाटीवर आहे. आणि हा माझा घाटाचा प्रवास करून मी आले. आणि मी कधी पण येऊ दे माहेरी, माझे वडील माझ्या अगोदर येऊन एस टी स्टँडवर वाट बघत बसतात. तसंच तुम्हाला दिसेल की लाल माझी स्कूटी आहे म्हणजे माझ्या वडिलांची, ते माझी वाट बघत बसलेत आणि ते मला न्यायला आले होते. त्यांच्याबरोबर माझी मुलगी पण होती, जी की 8 दिवसापूर्वी आजोळी आलेली आहे. का आली, कशी घालवली, हा पण व्हिडिओ मी उद्या टाकेन आता. आणि मस्त थंड हवेचं ठिकाण म्हणजे माझं माहेर. कारण माझ्या माहेरी डोंगर आहे आणि मध्येच माझं गाव आहे, जे की आपण फिरायला लांब लांब जातो तसं माझ्या गावाचं वातावरण आहे. अजून काही मी रानात गेलेले नाही, तर ते पण व्हिडिओ तुम्हाला मी उद्यापासून दाखवेन. कदाचित तुम्ही माझे रोजचे व्हिडिओ नक्की बघा. आणि माहेरी गाडीतून उतरली की माझी मुलगी लगेच पळत पळत घरात गेली कारण तिनं माझ्यासाठी एक सरप्राईज ठेवलं होतं. तर तिनं काय केलं होतं, एक बॉटलचं काहीतरी मोडलं होतं, त्याच्यात फुलं वगैरे टाकून माझ्यासाठी गुच्छ तयार केला होता, जी की दरवाजा लावून आत बसली होती. दरवाजा उघडल्यानंतर तिनं मला ते गिफ्ट म्हणून दिलं. खूप आपल्यासाठी स्पेशल करतात आपली मुलं. मोठी झाली की आपल्यासाठी वेगवेगळं काही ना काही तर होत असतं. आणि नंतर दुसरा दिवस जो की माहेरचा. आता तुम्ही म्हणाल साडीच नेसतेस का, तर त्याच्या मागलं पण कारण मी नक्की सांगेन. आणि आत्ता आलो आहे मुलांना पोहायला घेऊन, तेही व्हिडिओ बघा. तर माझे रोजचे व्हिडिओ बघायला विसरू नका.